वेगवेगळ्या पद्धतीच्या खीर आपण याआधी बनवलेल्या आहेत. आज मी इथे ओल्या नारळाची खीर बनवतेय. चवीला जबरदस्त अशी लागते आणि बऱ्याचदा ओल्या नारळाची खीर बनवत असताना ती दुधामध्ये घातल्यानंतर फाटण्याचे चान्सेस खूप असतात. आज मी इथे बऱ्याचशा अशा टिप्स सांगितलेल्या आहेत की ज्याच्यामुळे ही खीर अजिबात फाटत नाही. कितीही उकळली, कितीही शिजवली तरीही. सगळ्यात आधी मी इथे अर्धा लिटर दूध घेतलंय. दूध ते बाजूला मी गरम व्हायला ठेवले. दूध थोडंसं आटवून घ्यायचं आपल्याला आणि इथे मी ओला नारळ घेतलाय. याची साल काढून घ्यायची आपल्याला. नारळी पौर्णिमेला तुम्ही हा मेनू बनवू शकता किंवा बऱ्याचदा अचानक पाहुणे येतात तेव्हा ही खीर अगदी झटपट होते, कमी साहित्यात होते. हा नारळ अगदी कोवळा आहे आणि त्यामुळे याची साल पटकन निघते. अगदी सॉफ्ट असा नारळ आहे. अशा पद्धतीने सुरीने काढून घेऊ शकता किंवा तुम्ही नारळ खोवून घेतलात तरी चालेल. याची मी साल काढून चांगलं धुवून घेतलं हे खोबरं. आता हे किसून घ्यायचं आहे. तुम्हाला किसून घ्यायचं नसेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता किंवा तो ओला नारळ खोवून घेतला तरी चालेल. हे ओलं खोबरं किसून मी इथे पाऊण कप घेतलेलं आहे. आता एका कढईमध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे. तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला त्यात सेम चमच्यानी बारीक रवा घालायचा आहे 2 चमचे. यापेक्षा जास्ती रवा घालू नका, नाहीतर जास्ती रव्याचीच चव त्यामध्ये लागेल. फक्त 2 चमचे आपला यामध्ये रवा घालायचा आहे. बारीक रवा घेतलाय मी इथे. हलकासा सोनेरी याला रंग येईपर्यंत यामध्ये मी लो हीटवरती परतून घेते. रव्यामुळे काय होतं, त्या खिरीला थोडासा दाटसरपणा येतो. छान एकजीव अशी खीर तयार होते, पण जास्ती रवा घालायचा नाही आहे. इथे याचा रंग बदलला आहे. मस्त असा सोनेरी याला रंग आलेला आहे. यामध्ये आता जे किसून घेतलेलं ओलं खोबरं आहे ते घालायचं आहे. तुम्हाला खोबरं अजून घालायचं असेल तर घालू शकता. हे थोडंसं यामध्ये परतून घ्यायचं आहे. आता इथे ही स्टेप महत्त्वाची आहे. ओलं खोबरं कढईमध्ये चांगलं परतून घेतल्यामुळे ते थोडंसं कोरडं होतं. या खोबऱ्यातलं मॉइश्चर आपल्याला कमी करून घ्यायचं आहे. हे थोडंसं कोरडं झाल्यामुळे त्यामध्ये दूध घातलं तरी ते दूध अजिबात फाटत नाही. त्यामुळे हे चांगलं भाजून घेणं गरजेचं आहे. ओलं खोबरं व्यवस्थित मी इथे चांगलं कोरडं होईपर्यंत भाजून घेतलं आहे. 2 ते 3 मिनिटे अगदी लो हीटवरती. यामध्ये आता मी 2 चमचे मिल्क पावडर घालते आहे. याच्यामुळे छान असं एक टेक्स्चर येतं खीरला आणि चव पण सुंदर लागते. जर तुमच्याकडे नसेल, नाही घातलं तरी चालेल. आणि हे देखील यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. एका बाजूला मी दूध गरम व्हायला ठेवलं होतं ना, ते दूध आता आटलंय थोडंसं, जास्ती नाही. उकळल्यानंतर फक्त 2 मिनिटे मी ठेवलं होतं. ते दूध आता यामध्ये घालायचं आहे. थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. पूर्ण अर्धा लिटर दूध मी यामध्ये वापरणार आहे, पण सुरुवातीला थोडं घालून घेते आणि मिक्स करून घेते, कारण दूध देखील गरम आहे आणि हे मिश्रण देखील आत्ताच आपण भाजलं ना, ते पण खूप गरम आहे. त्यामुळे ते दूध घातल्या घातल्या लगेचच अंगावरती येतं. त्यामुळे थोडं थोडं घालायचं आणि हे एकसारखं करून घ्यायचं. म्हणजे हलक्याशा गुठळ्या होतात पण त्या लगेच निघून जातात. त्यामुळे थोडं थोडं दूध घालून मिक्स करत राहायचं आणि नंतर सगळं छान मिक्स झालं की परत सगळं दूध मी यामध्ये घातलेलं आहे. आता हे छान असं मी मिक्स करून घेते. सुरुवातीला आपण ओलं खोबरं चांगलं भाजून घेतल्यामुळे ही खीर अजिबात फाटत नाही. आता या खीरीचं अजिबात टेन्शन नाही आहे. आत्ता मी थोडासा गॅस मोठा ठेवला आहे याला उकळी येण्यासाठी. उकळी आली की गॅस कमी करायचा आणि 4 ते 5 मिनिटे ही खीर शिजवून घ्यायची आहे. 4-5 मिनिटे मी ही खीर शिजवून घेतली आहे. आता यामध्ये वेलची पूड आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घातलेत. हवं तर काजू बदाम थोडेसे तुपामध्ये तळून तसे पण तुम्ही यामध्ये घालू शकता. मी डायरेक्ट ते कट करून यामध्ये घातलेत. सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला साखर घालायची आहे. पाव कप साखर मी इथे वापरते. आवडीनुसार त्याचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल. हे अगदी व्यवस्थित आहे. कमी गोड आवडत असेल तर थोडंसं कमी घाला. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. साखर आता यामध्ये घातल्यानंतर फक्त 2 ते 3 मिनिटे हे असंच ठेवायचं आहे. जवळपास 7 ते 8 मिनिटे तरी झाली असतील. ही खीर शिजतीये, पण इथे पाहताय तुम्ही अजिबात फाटलेली नाही आहे आणि चवीला तर जबरदस्त अशी होते. तुम्हाला कशी वाटली ही ओल्या खोबऱ्याची खीर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर तुम्ही पण बनवून बघा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.